स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन ठिकाणी। तर मी सध्या आज आलेलो आहे पुण्यापासून 20 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या एका निसर्गरम्य मंदिरामध्ये, जे की सोमाटणे फाट्यापासून जवळपास 1 किलोमीटर आतमध्ये चालत आल्यानंतर आपल्याला हे मंदिराचं गेट लागतं आणि इथून वरती आपल्याला एक छोटासा ट्रेक आहे। तो ट्रेक वरती करून आपण मंदिराजवळ पोहोचतो। चला या माझ्यासोबत मंदिराचं गेट आहे, आपण इथून आता ट्रेकला सुरुवात करू। हे आहे चौराई देवी मंदिराचं प्रवेशद्वार। इथूनच आतमध्ये प्रवेश करून आपल्याला वर ट्रेक करत जावं लागतं। आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला सुरुवातीलाच देवीचं वाहन असलेल्या सिंहाची मूर्ती पाहायला मिळाली। इथे दर्शन करून आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली। तर आता आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली। छोटासा ट्रेक आहे, सिंपल आहे आणि जंगल पण खूप भारी आहे, सुंदर आहे। सध्या पावसाळ्यामध्ये अजून भारी वातावरण होतं। ट्रेकचा सुरुवातीचा टप्पा थोडा सरळ चढणीचा आहे, त्यामुळे चढताना दम लागतो। ओम श्री चौराई माताय नमः। थोडा जो पॅच आहे थोडा एकदम असा सरळ चढणीचा आहे, त्यामुळे थोडा दम लागतो, पण थोडं वरती चढून आल्यानंतर एकदम सरळ रस्ता लागतो आपल्याला आणि जंगल एकदम भारी झालेलं आहे। सध्या आता पावसाळा सुरू झाला, त्यामुळे पाहू शकता एकदम दाट आणि हिरवगार जंगल झालेलं आहे। नेचरचा आनंद घेण्यासाठी एकदम भारी ठिकाण आहे आणि छोटासा ट्रेक आहे, काही जास्त मोठा नाही आहे। थोडं वर चढून आलं मित्रांनो, इथून पाय एकदम भारी व्ह्यू दिसतोय। समोर एक तळ वगैरे आणि समोरचे हे बिल्डिंग दिसत आहे, हे पूर्ण तळेगाव दाभाडेचे MIDCचा एरिया। आता पाऊस पडलाय त्यामुळे पूर्ण हिरवळ झाली, एकदम भारी दिसायला लागलं सगळं। इकडे आपला रस्ता आहे वरती मंदिराकडे जाण्याचा, पाहू शकता पूर्ण जंगल आहे दाट आणि एकदम छान आहे निसर्ग। हे ठिकाण पुण्यापासून जवळपास 20 ते 25 किलोमीटर अंतरावरती आहे। जुन्या पुणे मुंबई हायवेने तळेगावच्या थोडं पुढे आल्यानंतर सोमाटणे फाट्यापासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती ह्या मंदिराचा पायथा लागतो। या ठिकाणी तुम्ही आपली बाईक किंवा 4 व्हीलर घेऊन येऊ शकता। चौराई देवी मंदिरात जर तुम्हाला यायचं असेल तर या ठिकाणी यायला 2 रस्ते आहेत। एक तुम्ही जुना पुणे मुंबई जो हायवे त्या रोडनं पुढे येऊन सोमाटणे फाट्याला उतरू शकता आणि तिथून काही नाही 1 किलोमीटरचं अंतर आहे, तिथपर्यंत पायी येऊन या ठिकाणी येऊ शकता। आणि दुसरा रस्ता आहे हिंजवडी येऊन येतो, तो चांदखेड मार्गे। तर असे 2 रस्ते त्या ठिकाणी यायचा। जवळपास अर्धा पाऊण तासाचा ट्रेक आहे, ते आपल्यावर डिपेंड करतं की तुम्ही किती लवकर चढता। पण खरंच इथलं नेचर एवढं सुंदर आहे की वरती जाणार रस्ता एवढा म्हणजे आनंददायी, प्रवास खूप सुंदर होतो। छोटा यार अभी नाही पे मला नाही यायचं यार, मी इच्छाच नव्हती आज जायची देवीच्या मंदिराजवळ। काय तुझी इच्छा होती बाबा सकाळी? मला तयार कोण केलं मंदिराजवळ येऊन नाही म्हणायला? तू पाय लई वाईट होईल तू। हो लई वाईट। या ठिकाणी जर तुम्ही येत असाल तर तुमच्यासाठी एक सांगतो की येताना आपल्यासोबत 1 किंवा 2 पाण्याच्या बॉटल असू द्यात, कारण ट्रेक करताना खूप जास्त दम लागतो आणि इथलं वातावरण जे आहे ते थोडं ह्युमिड झालेलं आहे, त्यामुळं खूप जास्त तहान लागते। तर आपल्यासोबत आपल्या पाण्याच्या बॉटल कॅरी करा आणि जर तुम्ही कुठलाही कचरा सोबत आणत असाल तर या ठिकाणी पाहू शकता माझ्या मागे इथं अशा प्रकारे काही डस्टबिन ठेवलेले आहेत, तर त्यामध्ये तो कचरा टाका किंवा आपल्यासोबत जो कचरा आणलेला आहे तो इथं निसर्गात न टाकता आपल्यासोबत घरी घेऊन जा, एवढी मात्र काळजी घ्या। तुम्ही भाई काढी अबे ते शेवटचं हे आहे ते, मग ते डायरेक्ट आता पठारच आहे ना वर मंदिर आहे। चला रे थोडस वरती राहील, काही जास्त वरती नाही। चला पळ पळ मरते दिसले रस्त्यात गचकते रस्त्यात मध्ये मध्ये हाप सिलेंडर नाही भेटणार या बात। तिथं जाऊन आमच्या देख बसते पडत होतं ते आणि पडलं होतं ते लचकला बस। अरे क्यों रुक गए? पाय लचकला त्याचा गोंजा आला रे। ट्रेक करत करत आम्हाला आता जवळपास अर्धा तास झाला होता, म्हणून पुढे आल्यानंतर एका ठिकाणी शांत बसलो, थोडं पाणी पिलं आणि मग परत एकदा पुढे ट्रेकिंगला सुरुवात केली।
वरती ट्रेक करत करत आम्हाला जवळपास अर्धा तास झालाय. ट्रेक करून आता अर्ध्यापेक्षा जास्त वरती आलो आम्ही आणि बस थोडंच दूर आता मंदिर आलेलं आहे. बाकी तुम्हाला इथला नजारा दाखवतो बाजूचा, जंगल किती भारी म्हणून. इकडून खाली पाहू शकता, हे सगळं समोर जे दिसतं हे आहे तळेगाव दाभाडे. जर तुम्ही बिगिनर असाल, बिगिनर लेवलला तुम्हाला ट्रेक करायचा असेल आणि एक छोटासा ट्रेक सुंदर ठिकाण पाहिजे असेल तर नक्की चौराई देवी या ठिकाणी या. छोटासा ट्रेक आहे आणि खूप सुंदर आहे. आणि खरंच इथला जे वातावरण आहे, पावसाळा तर अजून सध्या सुरुवातच आहे, अजून पावसाळा जसा वाढेल खूप भारी नजारा होता या ठिकाणी. हे काय आलं रे मंदिर ते बघा. फायनली आपण मंदिराजवळ पोहोचलोय. समोरच तिथे चौराई देवीचं मंदिर दिसतंय. इकडून जायला रस्ता आहे. चला. तर जवळपास आता अर्धा पाऊण तास ट्रेक केल्यानंतर आम्ही फायनली आता माझ्या मागे बघू शकता, हे आहे चौराई देवी मंदिराचं गेट. त्या ठिकाणी पोहोचलोय. तर आता समोरच इथं मागं म्हणजे आता इकडे दाखवतो तुम्हाला, त्या साईडला मागं दिसतंय ते चौराई देवीचं मंदिर. चला आतमध्ये जाऊन बघू आता. मागे आतमध्ये जायचं प्रवेशद्वार आहे आणि इथेच जागी चपला वगैरे ठेवायला चप्पल स्टँड आहे. तिथे नळ सुद्धा आहे. तर हातपाय वगैरे धुवून आपण आतमध्ये मंदिरात प्रवेश करू. प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करताच उजव्या हाताला काही पायऱ्या वरच्या दिशेने जाताना दिसतात. त्या ठिकाणी दगडामध्ये कोरलेलं एक हनुमानाचं मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये जाताच डोंगराच्या कातळामध्ये देवीची कोरीव मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. या मंदिरामधूनच समोर बघितल्यावर आपल्याला दिसते तळेगाव आणि पुणे मुंबई हायवेचा सुंदर नजारा. तर आजचा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा.